हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज आम्ही बनवत आहोत चीक दुधापासून खरवस। खरवस बनायला एकदम सोपी पद्धत आहे आणि लवकर पण बनते। बघा किती सुंदर आणि मऊ लुसलुशीत झाले आहे जेली प्रमाणे। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्याच्यासाठी मी घेतला आहे 1 लिटर चीक दूध। त्याच्यामध्ये मी नॉर्मल टेम्परेचरचा 1 वाटी दूध घालणार आहे। हा म्हशीचा दूध आहे, गरम करून थंड करून ठेवलेला आहे। आणि 1 वाटी साखर घातलेली आहे। साखरेच्या ऐवजी तुम्ही गुळ पण घालू शकता। मी साखरेने बनवत आहे। आता साखर पूर्ण मी विरघळेपर्यंत हलवून घेते। साखर पूर्ण मिक्स झालेली आहे। आता आपण इथे इलायची 9-10 इलायची घेतलेल्या आहे। ते कुटून मी इलायची पावडर दुधामध्ये मिक्स करून घेणार आहे। आणि मी थोडासा केशर घेतलेला आहे। केशरचा रंग खूप छान येते ह्या खरवसमध्ये आणि टेस्टी पण लागते। आणि मी थोडासा पिस्त्याचा पावडर घातला आहे, पिस्ता कुटून तो पूर्ण एकजीव करून घेते। आता ह्याला आपण एक पसरट भांड्यामध्ये ओतून घेऊ। मी हा इडली पात्रामध्ये बनवत आहे। तुम्ही कुकरमध्ये पण बनवू शकता किंवा कढईमध्ये पण बनवू शकता। तर मी याच्यावर एक झाकण मांडून घेते, जेणेकरून वाफेचा पाणी नाही गेला पाहिजे तिथे। आणि वरून इडली पात्राचा झाकण मांडून देते। हे आपल्याला 20-25 मिनिटं शिजू द्यायचं आहे। आपले 25 मिनिटं झालेले आहेत। मी चेक करून घेते। तयार आहे आपला, एकदम सेट झालेला आहे। बघा किती सुंदर आणि रंग किती छान उतरलाय केसरचा आणि सेट झालेला आहे। आपण याला रूम टेम्परेचरमध्ये काही वेळ ठेवून आणि 1 तास मी फ्रीजमध्ये ठेवलेला होता। तर मी हे वड्या कापून घेते पूर्ण आणि तुम्हाला दाखवते। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। बघा किती सेट झालेला आहे आणि किती छान एकदम परफेक्ट बनलेले आहेत। मी ह्या वड्या काढून दाखवते तुम्हाला। एकदम जेली प्रमाणे व्यवस्थित बनलेले आहेत आणि सेट पण झालेले आहेत। Thank you for watching.